हाय गाईज, सारिका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पालक पराठा। चला तर रेसिपीला सुरुवात करू। तर ही बघा, मी पालक घेतलेली आहे छान अशी। तर आपण आता भाजी कापून घेऊया। पालकची साफ करून घेतलेली आहे, तर आपण कटिंग करून घेऊया तिला छान बारीक। तर आता आपण छान असं धुवून घ्यायचं आहे त्याला। तर आपण ही भाजी स्वच्छ धुवून घेऊ। तर मी घेतलेला आहे एक बटाटा, तो आपण बॉईल करून त्याला आपण खिसून घ्यायचा आहे छान बारीक। असा खिसून झालेला आहे बारीक करून। तर आपला बटाटा खिसून झालेला आहे। पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे, हिरवागार छान असा। तर मी हा पीठ घेतलेला आहे 1 वाटी मोठी, आणि हा आपण त्याच्यामध्ये बटाटा घालणार आहोत। एक बटाटा, आणि ही आहे हिरवी मिरची, हा आहे लसूण, आणि हा गरम मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ। आपण टाकणार आहोत छान असा अजवाईन, ओवा अजवाईन छान असा क्रश करून टाकायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये। पीठ छान असं मळून घेऊ। पीठ असा नरमच होतो छान असं, घट्ट मलायचा नाहीये आपल्याला। तर गोले करून घेऊया आपण। चला तर आपले गोळे तयार झालेले आहेत। आपण पराठे लाटून घेऊया। तवा गरम झालेला आहे आपला। तर आपण असेच दुसरे सुद्धा बनवून घेऊ। तर आपले पराठे रेडी झालेले आहेत। पालक पराठा, त्याच्यासोबत घेतले मी टोमॅटो सॉस आणि लोणचा। तर टोमॅटो सॉस खूप मुलांना आवडतो, तर तुम्ही पण ट्राय करा। माझी रेसिपी आवडल्यास शेअर, लाईक, कमेंट नक्कीच करा, आणि पहिलं तर सबस्क्राईब करा। तर आता आपण टेस्टिंग करूया। तर इकडे आहे माझा छोटा मुलगा। कसे झालेत पराठे? मस्त। तर तुम्ही पण बनवून नक्कीच बघा। बाय बाय।